नमस्कार. मागच्या तारखेला सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सत्ता बदलाच्या त्या सगळ्या प्रकरणावरती भाष्य करताना पुढच्या तारखेला निश्चितपणे आपण सुनावणी घेऊ असं म्हटलेलं होतं. त्यासाठी कालची तारीख म्हणजे 21 जानेवारी कालची फायनलसुद्धा केली गेलेली होती. तुम्हाला अंतिम युक्तिवाद याबाबत करायला साधारणपणे किती वेळ लागेल असं दोन्ही बाजूच्या वकिलांना खुद्द सुप्रीम कोर्टाने मागच्या तारखेला विचारून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितल्यानुसार 3 तासांची वेळ राखून ठेवण्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टाने घोषित केलेलं होतं. परंतु अखेर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच काल तारीख पे तारीख जवळपास आता 3.5 वर्ष होऊन गेली. महाराष्ट्रातील काही फुटीरांनी शिवसेना पक्ष फोडून जीवाची सुरत गुवाहाटी आणि काय झाडी काय डोंगार करून आले त्या गोष्टीला झालेली आहेत. अनैतिक भ्रष्ट असंविधानिक मार्गाचा वापर करून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्ष त्या पदावर राहिले, पुन्हा आता उपमुख्यमंत्री पदी ते विराजमान आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाला अजूनही त्या प्रकरणामध्ये निर्णय देण्याची कसलीही घाई असल्याचं अजिबात दिसत नाही. तारीख पे तारीख सुरूच आहे. देशातील एका मोठ्या आणि प्रमुख राज्यात गैरपद्धतीनं एक सरकार पाडण्यात आलं, असंविधानिक मार्गानं दुसरं सरकार तिथे विराजमान झालं आणि त्याने त्याचा तो कार्यकाळ सुद्धा पूर्ण केला. मात्र त्याबाबतचा निर्णय अजूनही होत नाही आणि यावर आपण फारसं काही बोलू सुद्धा शकत नाही. कारण आपल्या नेमक्या कोणत्या शब्दांनी आणि कोणत्या वाक्यांनी कोर्टाचा अवमान होईल आणि आपल्याला कोर्टाच्या कारवाईला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकेल ते सुद्धा आपल्याला निश्चितपणे माहिती नाही किंवा सांगता येत नाही. अशी सगळी विचित्र परिस्थिती आहे. काय व्हिडिओ बनवायचे, काय एपिसोड बनवायचे सांगा. सगळी व्यवस्थाच जर सत्ताधाऱ्यांना अंकित झालेली आहे, सडली आहे पूर्णपणे, तिथे किती आणि कुठे कुठे आपण माथेफोड करत बसायची सांगा. आणि त्या माथेफोडीचा जर काही उपयोगच होत नसेल तर मग ते आपले डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडचे नागरिक आहेत अधिकृत, त्यांनी काहीतरी नरेंद्र मोदींच्या बाबत टीकात्मक पोस्ट केली फेसबुकवरती, म्हणून भारतीय जनता पार्टीचा कोणीतरी एक जण उठला आणि त्याने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कर्तव्य तत्पर मुंबई पोलिसांनी सुद्धा लगेच डॉक्टर संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईमध्ये उतरताच काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं आणि आता त्यांना परत इंग्लंडला जायचं आहे तर त्यापासून सुद्धा त्यांना अडवून ठेवलं. ही कालपर्यंतची परिस्थिती होती. हे भारतीय जनता पार्टीचे IT सेलवाले फालतू लोक, अतिशय नीच प्रवृत्तीचे, देशाचे आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंविषयी सातत्यानं घाणेरड्या आणि खोट्या नाट्या पोस्ट समाज माध्यमांवरती टाकत बसतात. राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अर्वाच्य लिहित असतात. इंदिरा गांधींविषयी गरळ ओकत बसतात. आणखीन असं बरंच काय नाठाळ उद्योग ते करत राहतात. त्याबाबत त्यांच्या विरोधात कधीही कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही. मात्र नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात कोणी काही बोललं तर लगेच त्यांच्यावरती गुन्हे दाखल. ही आपल्या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहिलेली आहे. काय एपिसोड करून उपयोग आहे या सगळ्याबाबत सांगा. बहुसंख्य लोकांनाही याबाबत कसलंच काहीही पडलेलं आहे असं काही दिसत नाही. आपण कशासाठी रक्त आटवत बसायचं मग. $1ची किंमत 50 वरून 54 रुपयावरती गेली होती. $1 तब्बल 54 रुपये मोजण्याची वेळ आली होती. कधी? 2014 साली. तर नरेंद्र मोदींनी किती आकाश पातळ एक केलं होतं आठवतं ना? आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना. ऐसे नहीं होता मित्रों, मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता. अरे ये नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती. क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है? ये जवाब देना पड़ेगा आपको. देश आपसे जवाब मांग. आणि आता त्याच $1साठी काल तब्बल 92 रुपये मोजावे लागलेले आहेत. लवकरच 100कडे जाईल तो आकडा. काही बोलतायत नरेंद्र मोदी, काही बोलतोय तो भुरटा रामदेव, काही बोलतात ते आपल्या स्वतःच्या नावाच्या आधी 3 वेळा श्री 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 लावणारे ते रविशंकर.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरती डॉलरची किंमत 40 रुपयावरती आणून ठेवतील अशा वल्गना केल्या होत्या या श्री 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 आणि त्या रामदेवनी. आता दातखिळी बसल्यासारखी गप्पा आहेत याबाबत. आणि जनतेलाही काही फारसं याबाबत पडलेलं आहे असं काही आपल्या दिसत नाही आपल्याला. पासपोर्ट असतो आपला, पासपोर्टची एक विशिष्ट रँकिंग असते जागतिक स्तरावरती, वर्गवारी असते. आजच्या दिवसाला भारतीय पासपोर्ट घसरत घसरत इंडेक्समध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या जवळपास आहे आपला भारताचा पासपोर्ट, 80व्या स्थानावर किंवा त्याहीपेक्षा खाली. आपण मात्र विश्वगुरू असल्याच्या गमजा मारण्यामध्ये सगळे मग्न आहोत. ते रशिया युक्रेन युद्ध काही वर्षांपूर्वी सुरू झाल्यापासून युरोपीय राष्ट्रांनी, अमेरिकेनी रशियाकडून कच्चं तेल, क्रूड ऑइल घेण्यावरती निर्बंध लादले जागतिक पातळीवर. भारत मात्र त्यातनं मार्ग काढून रशियाकडून स्वस्तात कच्चं तेल खरेदी करत राहिला. परंतु त्याचा लाभ या नरेंद्र मोदी सरकारने आपल्या भारतीय जनतेला काही दिला? कवडीचा सुद्धा नाही. अंबानी आणि बाकीच्या आपल्या तेल कंपन्या गडगंज श्रीमंत झाल्या या मागच्या 3-4 वर्षांमध्ये. त्यांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून दान दिलं. आज भाजपच्या म्हणजे पक्षाच्या मुख्य बँक अकाउंटमध्ये तब्बल 10,000 कोटी रुपये रोखीने जमा आहेत. बाकी सगळ्या देशभर त्यांची गल्लोगल्ली उभी राहिलेली पंचतारांकित कार्यालय आपण सगळेच जण पाहतोय. शेकडो कोटी रुपये खर्च करून ते RSSची दिल्लीमध्ये आलिशान भव्य इमारत उभी राहिली, ती वेगळीच. या RSSला, भाजपला सगळं काही मिळालं सत्तेतून. भारतीय जनतेला काय मिळालं? परंतु आहे जनतेमध्ये त्यावरून काही अस्वस्थता, काही चलबिचल. आज आपल्या आजूबाजूचे सगळे देश जे विश्वगुरू असल्याचं अजिबात स्वतःला म्हणत नाहीत, जागतिक महासत्ता वगैरे ते अजिबात नाहीत, परंतु तिथे सुद्धा आपल्यापेक्षा डिझेल पेट्रोल स्वस्त आहे. आपल्याकडे मात्र आम्ही 200 रुपये लिटरने पेट्रोल भरू आमच्या गाडीमध्ये, परंतु नरेंद्र मोदींना सपोर्ट करू असं बोलणाऱ्या मूर्खांचा सगळीकडे बाजार आहे. तिथं डोकं आपट करून काय उपयोग आहे सांगा? कशासाठी आपण या सगळ्या विषयांवरती जनजागृती करणारे एपिसोड बनवत बसायचे? ते डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाच्या मुळावरच उठलेत पूर्णपणे. त्यांनी आपल्यावरती लादलेल्या प्रचंड त्या टॅरिफमुळे आपल्या निर्यात क्षेत्राचं, एक्सपोर्ट क्षेत्राचं कंबरड पूर्णपणे मोडून गेले. उद्योजक तर सोडाच, परंतु निर्यात क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध आस्थापनांमध्ये असणाऱ्या लाखो लोकांच्या नोकऱ्यांवरती गदा आले. 1 कोटीच्या जवळपास तो आकडा आहे. नरेंद्र मोदींच्या तोडून या विरोधामध्ये एक ब्र शब्द साधा बाहेर पडत नाही. श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आपल्याला सोडून, आपली साथ सोडून चीनच्या कच्छपी लागलेल्या आहेत. नरेंद्र मोदी काही करू शकत नाहीत. त्या बांगलादेशमध्ये रोजच्या रोज तिथे अल्पसंख्य असणाऱ्या बांगलादेशी हिंदूंवरती अत्याचार सुरू आहेत, अन्याय सुरू आहेत. 56 इंची छाती त्याबाबत काहीही करत नाही. त्यांचे अंधभक्त इथे भारतात त्या बांगलादेश विरुद्ध मोर्चे काढतायत आणि छात्या पिटून घेत आहेत. त्याचा इथे हे सगळं तमाशा करून काय उपयोग आहे? असंख्य बाबी आहेत अशा. धर्माचा जहरी किडा चावलेल्या लोकांना त्याचं काहीही सोयरसूतक असल्याचं अजिबात दिसत नाही. आपण विश्वगुरू बनत चाललोय हे सगळं त्यांना खरं वाटतंय. काय करायचं सांगा? ते आपले महान देवेंद्र फडणवीस आत्तापर्यंत माझ्या मते 4 ते 5 वेळा, मागची टर्म आणि आत्ताचं धरून दावोसला जाऊन आले, स्वित्झर्लंडला. एकनाथ शिंदे मध्यंतरी 2 वेळा जाऊन आले. या दोघांचे मिळून गुंतवणुकीचे आकडे जर आपण मोजले तर ते अब्जो कोटी रुपयांच्या घरांमध्ये जातील. आणि कोट्यावधी नोकऱ्या त्यांनी उपलब्ध केल्या महाराष्ट्रासाठी असं मानावं लागेल आपल्याला. प्रत्यक्षात आपल्या राज्याचं, आपल्या महाराष्ट्राचं चित्र आजचं काय? बेरोजगारीने प्रचंड कळस गाठलाय. विशेषतः सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकऱ्याच उपलब्ध होत नाहीयेत. सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेचा पूर्ण बोऱ्या वाजलाय. ते तरुण सगळीकडे मोर्चे काढतायत, निदर्शनं करतायत. दुधाच्या जोडधंद्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नाही म्हणून तरुण शेतकरी किडण्या विकतायत. ही कालची बातमी पहा, शेजारी दाखवतो तुम्हाला. खायला आवश्यक आणि सकस अन्न मिळालं नाही म्हणून एकाच दिवशी आपल्या राज्यातली 4 लहान बाळं दगावली. कुपोषणामुळे होणारे माता आणि बालमृत्यूचं प्रमाण सातत्यानं वाढतंय मागच्या काही वर्षांमध्ये. आणि आपल्या राज्याचे महान मुख्यमंत्री, उद्योगमंत्री अब्जो रुपयांच्या गुंतवणुकीचा आणि लक्षावधी नोकऱ्या आणल्याचा डांगोरा पिटतायत मोठमोठे ढोल ताशे बडवत.
मुंबई आणि महाराष्ट्रातच ज्या कंपन्या आहेत मुळात त्यांच्या संचालकांना मालकांना तिकडे दावोसला नेऊन त्यांच्यासोबत तिकडे स्वित्झर्लंडमध्ये करार करतात. किती हास्यास्पद आणि किती केविलवान आहे हे सगळं. परंतु आहे बहुसंख्य जनतेला त्याचं काही पडलेलं आहे. दिसतंय तुम्हाला. देवा भाऊंना सगळे डोक्यावर घेऊन नाचतायत. काय आपण या कुठल्या या सगळ्या विषयांवरती एपिसोड करून काय उपयोग आहे सांगा. माझे काही अतिशय जवळचे मित्र वर्षानुवर्षांपासूनचे यावेळच्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. काही ठिकाणी काही जिंकले त्यापैकी आणि काही पराभूत झाले. परंतु त्या निमित्तानं त्यांच्या त्या प्रचाराच्या निमित्तानं निवडणुका या सगळ्या मला अत्यंत जवळून अनुभवता आल्या, पाहता आल्या. हातावर पोट असणारे झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब निवडणुकीकडे 4 पैसे मिळवण्याचं माध्यम म्हणून पाहतात हे आपण समजू शकतो. निवडणुकीच्या वेळी त्यांच्या घरामध्ये 4 पैसे आयतेच आणि अधिकचे पोचतात. त्यांना जरा आनंदात सुखाने जगता येतं आणि त्यामुळे ते खुश होतात. परंतु चांगल्या चांगल्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणारे आणि महिन्याला हजारो रुपयांचं फिक्स उत्पन्न असणारे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय लोक जेव्हा 4 पैशांसाठी उमेदवारांची लाचारी आणि लाळघोटेपणा करताना मी पाहिलं तेव्हा खरं सांगतो राग नाही आला, संताप नाही आला, कीव वाटली त्यांची. साले यांच्यापेक्षा ते झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब लोक मला अधिक प्रामाणिक वाटले. 500 रुपयांच्या 1-2 नोटा मिळाले की ते खुश प्रचंड. ते उमेदवार सांगतील तिथं ते प्रामाणिकपणे मतं देतात. परंतु हे मोठमोठ्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांची भूक सुद्धा तेवढीच मोठी. सोसायट्यांचे पदाधिकारी उमेदवारांसोबत लाखोंचे सौदे करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. लोकांनी कुकरपासून ते घरघंटी, मिक्सर आणि फ्रीजपर्यंतच्या वस्तू मागून घेतल्या. घरटी नव्हे तर माणशी प्रत्येकी 5,000 रुपये अनेक ठिकाणी लोकांनी मोजून घेतले. महिन्याचा बाजार भरण्याची कुपनं घेतली कंपन्यांची आणि स्वतःची मतं विकली. लिलाव मांडला लोकांनी स्वतःच्या मतांचा. महापालिकांसाठी निवडणूक आयोगानं खर्चाची मर्यादा वर्गवारीनुसार ठेवली होती 10 ते 15 लाख रुपये. प्रत्यक्षात मुंबईसारख्या ठिकाणी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा खर्च किमान 20-25 कोटी रुपयांच्या घरात होता आणि मी जिथे राहतो त्या आमच्या ठाण्यामध्ये तोच खर्च किमान 10 ते 15 कोटी रुपयांच्या घरामध्ये होता. कसला निवडणूक आयोग, कसली ईडी फिडी आणि कसली लोकशाही, कसलं संविधान आणि कसलं काय. हे नगरसेवक निवडून आल्यावर कमावणारच आहेत प्रचंड. मग आपण आधीच त्यांच्याकडून काही काढून घेतलं तर काय फरक पडतो. ही मतदार जनतेची आपल्या भावना आणि आपण कोट्यावधी रुपये वाटून निवडून आलेलो आहेत. मग त्यानंतर आता लोकांच्या आणि या शहराच्या प्रश्नांशी देणं घेणं राखण्याचं कारणच काय, ही निवडून आलेल्या नगरसेवकांची, बहुसंख्य नगरसेवकांची भावना. मग काय होणार आहे आपल्या शहरांचं आणि शहराच्या प्रश्नांचं. असं सगळं झालेलं आहे आपल्या गावांचं, आपल्या शहरांचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं. कितीही बोंबलून काही उपयोग आहे का या सगळ्यावरती. होतोय का, दिसतोय का तुम्हाला. मला तरी अजिबात दिसत नाही. ते दगडावरती डोकं आपटल्यासारखं होणार आहे सगळं. सभोवतालची परिस्थिती जैसे थे राहणार आणि आपलंच डोकं फुटणार, आपला कपाळ मोक्ष होणार आणि आपणच रक्तबंबाळ होणार. आपलाही एक दिवस डॉक्टर संग्राम पाटील होणार. एक गुन्हा आधीच दाखल आहे अशाच बाबतचा. गेले महिनाभर व्हिडिओ बनवत नव्हतो, एपिसोड बनवत नव्हतो अभिव्यक्तीवरती. ते याच मानसिकतेमधून, याच विचारांमधून. नको ते या सध्याच्या दळभद्री राजकारणावरती बोलणं आणि नको या सडलेल्या लाचार सिस्टीमविषयी काही भाष्य करण्यामध्ये आपली एनर्जी वेस्ट करणं, असं सारखं आतमध्ये वाटत राहतं. आणि म्हणून शांत बसलो होतो. काय करायला हवं तुम्हीच सांगा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहीन. इथेच थांबतो. धन्यवाद.